जालन्याला मंत्रिमंडळातून पुन्हा एकदा डावलण्यात आलाय। जालना जिल्ह्यातील 5ही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार असल्याने किमान 2 मंत्रिपदे मिळतील अशी आस राजकीय नेत्यांना होती। मात्र एकही मंत्रिपद न मिळाल्याने जिल्ह्याला पालकमंत्री आता आयात करावा लागणार आहे। दरम्यान यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीची लाट पसरलेली आहे। सविस्तर पाहूयात। महायुती सरकारमध्ये जालना पुन्हा मंत्रिपदापासून वंचित। जालन्याच्या 5ही विधानसभेत महायुतीचेच आमदार। जालन्यात भाजपचे 3, शिवसेनेचे 2 आमदार। जालना जिल्ह्याला महायुती सरकारमध्ये मंत्रिपदापासून वंचित ठेवण्यात आलाय। रावसाहेब दानवे यांचा पराभव झाल्याने त्यांचं देखील केंद्रीय मंत्रिपद गेलंय। त्यामुळे जालन्याचं नुकसान झालं। महायुतीचे 5 आमदार असताना जालन्याला मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र जालन्याच्या पदरी निराशाच पडलेली आहे। जालन्याच्या विकासाला ब्रेक लागेल अशी खंत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश निमंत्रित सदस्य राजेश राऊतांनी व्यक्त केली आहे। कोणी ना कोणी या ठिकाणी मंत्री होईल अशी आमची अपेक्षा जालनेकरांची होती, परंतु आज आम्हाला खूप या ठिकाणी निराश या ठिकाणी आलेलं आहे। आमची विकासापासून थोडंसं अजून लांब जाऊ असं मला या ठिकाणी वाटतं। देवेंद्र फडणवीस 2014 मध्ये मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात बबनराव लोणीकर आणि अर्जुन खोतकर हे जालन्याचे 2 मंत्री होते। त्यामुळे आता फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात पुन्हा एकदा खोतकर आणि लोणीकर हे मंत्री राहतील अशी अपेक्षा कार्यकर्त्यांची होती। परंतु जालन्याला मंत्रिपद मिळालं असतं तर विकासाला चालना मिळाली असती असं मत माजी आमदार अरविंद चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे। मंत्रिमंडळात 100% जालना जिल्ह्यानं महायुतीला हे निकाल दिलेला असताना एकंदर जनतेची अपेक्षा आणि कार्यकर्त्याची अपेक्षा होती की मंत्रिपद हे जालन्याला मिळालं पाहिजे आणि ते मिळालं असतं तर विकासाला निश्चित पद्धतीने चालना मिळाली असती, याच्यात काही वाद नाही। दरम्यान जालना हा मंत्रिपदापासून वंचित राहिला आहे। जालन्याच्या 5ही विधानसभेत महायुतीचे आमदार आहे। शिवसेनेचे मराठवाड्यातील मोठे नेते म्हणून अर्जुन खोतकर यांची ओळख आहे। अर्जुन खोतकर हे 5व्यांदा विधानसभेवर आमदार झाले आहेत। मराठवाड्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणून बबनराव लोणीकरांची ओळख आहे। यात 39 मंत्र्यांचा शपथविधी झाला। मात्र हा शपथविधी पार पडल्यानंतर महायुती सरकारमधील अनेक आमदारांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे। यामध्ये काहींनी थेट नाराजी व्यक्त केली आहे तर काहींनी थेट नाराजी व्यक्त केली नसली तरी आपल्याला मंत्रिमंडळाच्या विस्तारात जागा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। मंत्रिमंडळाच्या विस्तारात जागा न मिळाल्याने मनाला दुःख झालं असल्याचं काही आमदारांचं म्हणणं आहे। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत आपल्याला मंत्रिपद मिळेल असे अनेक इच्छुक आमदार आहे। मात्र शपथविधी पार पडल्यानंतर अनेकांचा हिरमोड झाला। शिंदेंच्या शिवसेनेत मंत्रिपद न मिळाल्याने आमदारांच्या नाराजीची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। तर शिवसेनेच्या नाराज आमदारांमध्ये विजय शिवतारे, प्रकाश सुर्वे, नरेंद्र भोंडेकर, तानाजी सावंत, दीपक केसरकर, राजेंद्र गावित, अर्जुन खोतकर यांचा समावेश आहे। यापैकी प्रकाश सुर्वे आणि विजय शिवतारे या शिंदेंच्या शिवसेनेतील आमदारांनी आपली नाराजी थेटपणे व्यक्त केली आहे। नाही, शेवटपर्यंत नाव होतं, अचानक कट झालं, त्यामुळे नाराजी निश्चित आहे। तर नाही, मला मंत्रिपद महत्वाचं नाही माझ्यासाठी। माझी कामं करणे, मला लोकांनी निवडून दिलेलं आहे। माझ्या मतदारसंघातली काम, मंत्रिपद मला महत्वाचं नाही आहे। दुःख एवढं आहे की आम्ही महाराष्ट्र चाललाय कुठे, 2.5 वर्षानंतर मंत्रिपद दिलं तरी मी घेणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। मात्र या यादीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांचं नाव वगळण्यात आल्यानं राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू आहे। यासोबतच दिलीप वळसे पाटील आणि धर्मराव बाबा आत्राम हे देखील मंत्रिपदावरून नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे। अरे मी काय एक सामान्य कार्यकर्ता, मला डावललं काय फेकलं काय फरक पडतो? असं मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं, छगन भुजबळ काही संपलं नाही ना। मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये भारतीय जनता पक्षाच्या 19 मंत्र्यांनी शपथ घेतली। या शपथविधीत
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार हे नव्हते। गेल्या अनेक दिवसांपासून मुनगंटीवार हे मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची चर्चा होती। मात्र ज्यावेळेस शपथविधी संदर्भातली यादी जाहीर झाली त्यात मात्र मुनगंटीवारांचं नाव नसल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या। कार्यकर्त्यांना स्वाभाविकपणे प्रेमापोटी वाटलं असेल, पण मला वाटतं की माझं एवढंच म्हणणं आहे, आता शेवटी कोण काय विचार करतो मला माहित नाही, मी आनंदी आहे। तुम्ही म्हणालात यादीत नाव होतं तरी देखील वगळण्यात आलं, काय कारण असू शकतं आणि कोणी नाव कापलं असावं? नाही, आता मी त्यांना भेटीन तेव्हा विचार। आता बावनकुळे साहेबांची माझी भेट पुन्हा नाही झाली, आता पुन्हा एकदा त्यांनाही मंत्री जागे आहे तर आता त्यांचं सर्व काम थोडंसं कमी जागेवर भेटी गाठी अभिनंदन मी त्यांना विचारेन काय। शपथविधी आता पार पडला। सरकारचं पहिलं हिवाळी अधिवेशन देखील आता सुरू आहे। मात्र या हिवाळी अधिवेशनात मंत्रीपद न मिळाल्यानं अनेकांची नाराजी आता समोर येते। त्यामुळे हे नाराजी नाट्य शमवण्याचं नवीन आव्हान या सरकारच्या समोर उभा ठाकलं आहे। मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असला तरी महायुतीच्या नाराज आमदारांची संख्या देखील तेवढीच मोठी आहे। खास करून शिंदेच्या शिवसेनेत नाराज आमदार आहेत ते अधिक प्रमाणात आहेत, तर तिथेच भारतीय जनता पक्ष आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत ज्येष्ठ नेते म्हणजेच राष्ट्रवादीतून छगन भुजबळ तर भारतीय जनता पक्षातून सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याची चर्चा आहे। आता या नाराजांचं मनधरणी कशी करायची हा सगळ्यात मोठं आव्हान जे असणार आहे ते महायुती सरकारसमोर असणार आहे। कॅमेरामन निकेश मोरेसह उमेश करंजकर, लोकशाही न्यूज, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।